नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक थोडीशी ॲडव्हर्टाईज. ज्या विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे पहा, अगदी त्यांच्यासाठी एक न्यूज आहे असं म्हणू शकतो आपण. तर पहा, काही विद्यार्थ्यांचे रिक्वेस्ट वगैरे आलेल्या होत्या. आता सोशोलॉजीबद्दल पण रिक्वेस्ट आलेले आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की सोशोलॉजीच्या मी स्वतःहून नोट्स काढलेल्या नाही आहेत. त्यामुळे जे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत व त्यांनी अद्याप क्लास वगैरे लावलेला नाही आहे ना, त्यांच्यासाठी म्हणजे पहा, अगदी मी क्लास नक्की घेऊ इच्छितो. म्हणजे आहेत विद्यार्थी, जर तुम्हाला पण किंवा तुमच्या जवळपास एखादा विद्यार्थी असेल तर त्यांना तुम्ही नक्की सांगू शकता. जर हिस्ट्री ऑप्शनलचे जर क्लास लावायचे असतील तर यू कॅन म्हणजे माझ्याकडे संपर्क साधू शकता. तर पहा, हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांचे नोट्स जर तुम्ही म्हटला तर हे पहा अशा पद्धतीने असेल. आता पहिलं टॉपिक आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री. जर तुम्ही आपलं हिस्ट्रीचं ऑप्शनल पेपर जर पाहिलात तर त्यामध्ये पहिलंच टॉपिक आहे. व कुठंही इतिहास जर तुम्ही शिकत असाल ना तर सोर्सेस ऑफ हिस्ट्रीपासून असं आपल्याला शिकावं लागतं. मग आता पहा, त्यातील जे सोर्सेस जर पाहिलात तुम्ही तर अगदीच दोन पद्धतीचे सोर्सेस असतात आपल्याकडे. एक असतं लिटररी सोर्सेस व दुसरं असतात आर्कोलॉजिकल. ओके, तर हे पहा, एकीकडे लिटररी केलेलं आहे व दुसरीकडे आर्कोलॉजिकल. आता सर्व काही मी शिकवणार नाही, सॉरी फॉर दॅट. पण एक सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्हाला पहा, जर तुम्ही इतिहास ऑप्शनल जर क्लास वगैरे जर लावलात ना तर तुम्हाला अशा पद्धतीचे कदाचित नोट्स मिळतील अथवा नाही. आता मी यामध्ये ना डायरेक्टली आपलं स्टेट बोर्डाची पण कॉपी टाकलेलं आहे, त्यासोबतच NCERTची पण आहेत. ओके, व अन्य स्रोतचा पण मी यामध्ये उपयोग केलेला आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांचं इतिहास ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी ही थोडीशी नोटीस होती. सॉरी, तुमचा थोडासा मी टाईम घेतला माझ्या ॲडव्हर्टाईजबद्दल. तर ठीक आहे, आता आपण आपल्या बातमीपत्राला आज सुरुवात करूयात. तर पहा, आजचा लोकसत्ता पहिली बातमी आहे महाराष्ट्र बंदची हाक, बदलापूरमधील घटनेच्या निषेधात महाविकास आघाडीचे आंदोलन. पहा, सर्वांना माहिती आहे काल बदलापूर येथे आंदोलन झालं. मग बदलापूर येथे आंदोलन झाल्यानंतर आता पोलिसांनी काय केलं पहा, 72 आंदोलकांना त्यांनी अटक केलेली आहे. ओके, व एकीकडे आपण आंदोलन करतो कशासाठी, तर अगदी आपली मागणी मान्य व्हावी यासाठी आपण आंदोलन केलेलं होतं. पण झालेलं काय पहा, पोलिसांनी डायरेक्टली जे आंदोलन केले ना त्या आंदोलकांनाच त्यांनी आत टाकलेलं आहे. ओके, मग ही न्यूज त्यानंतर बदलापूरमधील जी घटना घडली त्या न्यूजचं एकत्रीकरण करून महाविकास आघाडीने काय केलं, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. व पहा, आता बेसिकली या आधारित ना एक न्यूज पण आलेली आहे किंवा आज एक आर्टिकल पण आलेलं आहे, ते आपण नक्कीच पुढे घेऊन पाहणार आहोत. ओके, थोडंसं ही जी न्यूज आहे ना याला आपण कन्साइज करूनच पुढे पाहायचं आहे. तर पहा, त्यानंतर नेक्स्ट लोकमतमध्ये पहिलीच बातमी आलेली आहे. लोकमतमध्ये पहा, सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे. काल बदलापूर मधील जी घटना घडली त्यानंतर बदलापूर इफेक्ट, सरकार ॲक्शन मोडवर. दिवसभरात अनेक निर्णय झालेले आहेत. मग आता पहा, पहिला प्रमुख निर्णय आहे नियुक्ती आधी शाळा कर्मचाऱ्यांची आता होणार चारित्र्य पडताळणी. ओके, पूर्वी ना जर तुम्हाला ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर ठेवायचा असेल किंवा स्कूल बसवरती जर ड्रायव्हर वगैरे ठेवायचं असेल तर आपण त्याचं ड्रायव्हिंग लायसन वगैरे चेक केलं जायचं किंवा म्हणजे त्याची वर्तणूक वगैरे पूर्वी चेक केली जायची. पण आता सरकारने काय केलं, संपूर्ण जागी हा नियम लागू केलेला आहे. जिथं सफाई कर्मचारी असतील किंवा अन्य कोणता कंत्राटी कर्मचारी असेल की बहुना परमनंट कर्मचारी जरी शाळेवर जर आपल्याला ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पोलीस व्हेरिफिकेशन तिथं कंपल्सरी केलेलं आहे त्यांना. ओके, मग हे चांगली न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. तर पहा, शालेय शिक्षण विभागाने काढला GR, महिनाभरात CCTV बसविणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता पहा, आता आज देखील आपल्याकडे खेडेगावातील जर तुम्ही शाळा पाहिलात तर तिथं CCTV नाही आहे व त्या शाळा पहा जिल्हा परिषद देखील आहेत. ओके, मग अगदीच आता सरकारला काय करावं लागेल, मग आता सध्याला जर तुम्ही पाहिलात जिल्हा परिषदवरती तर निवडणुकाच नाहीत, तिथं प्रशासकांचं राज्य आहे. मग शालेय शिक्षण विभागाने हा GR काढला ती अगदी चांगली गोष्ट आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, जिल्हा परिषदमधून जो फंड वगैरे वर्ग करण्यात येणार आहे ना तो आपला फंड अद्याप जिल्हा परिषदमध्ये नाही आहे. मग आता पाहूयात CCTV खरंच सरकार पण बसवेल का. पण पहा, अगदी हे विद्यार्थ्यांच्या नजरेतून एक चांगली घटना आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बदलापुरातील त्या नरधामाचे वकीलपत्र घेण्यास वकील संघटनांचा स्पष्ट नकार. ओके, पण पहा, आपलं भारतीय संविधान काय म्हणतं किंवा मूलभूत हक्क आपल्याला काय आहेत तर आपल्याला बचाव करणं गरजेचं आहे. मग या नात्याने सरकारी वकील वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं पहा. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे घटना दडवल्यास होईल शिक्षा, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास उघड झाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापकांनी ही बाब 24 तासांच्या आत. आता पहा, डॉक्टर यांच्याबद्दल पण तसंच झालेलं आहे. डॉक्टरांच्या विरोधात जर अत्याचार वगैरे झालेला असेल किंवा त्यांच्याबद्दल मारहाणी वगैरे जर झालेली असेल हॉस्पिटलमध्ये तर तिथं किती म्हटलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने 6 तास. ओके, अगदी तशाच पद्धतीने जर एखाद्या शाळेमध्ये अशा पद्धतीने अनुचित घटना जर घडलेली असेल तर तिथं किती टाईम दिलेला आहे पहा, मुख्याध्यापकांना 24 तासांचा इथं वेळ दिलेला आहे व डॉक्टरांसाठी 6 तासाचा वेळ आहे. ह्या गोष्टी
प्लीज लक्षात ठेवा. म्हणजे बारीक बारीक फॅक्ट आहेत, कदाचित परीक्षेला विचारले जाऊ शकतात, पूर्व परीक्षेला वगैरे किंवा सरळ सेवेला अशा पद्धतीने डायरेक्टली फॅक्ट विचारले जाऊ शकतात, कारण हे कायदा होणार आहेत आता पुढे जाऊन. त्यानंतर अशी अनुचित घटना दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीसाठी शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यानंतर पहा, नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी लागणार. ओके, म्हणजे जर एखादी शाळा असेल व त्या शाळेमध्ये आत्ताच म्हटलं ना, पोलीस व्हेरिफिकेशन तिथे कंपल्सरी करण्यात आलं आहे, कंत्राटी कर्मचारी जरी ठेवलं तरी. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे आदेश काय आहेत पहा, तर 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्यानंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात यावी, ती नियमितपणे उघडणे व त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर, तसेच कसूर झाल्यास शिस्तभंगाची कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेतील सखी सावित्री समितीने आपल्याला दिलेली कालावधीत पार पडणे बंधनकारक असतील. कोणती समिती आहे? सखी सावित्री समिती. ओके, प्लीज ह्या समितीचं पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, कारण त्यांनी डायरेक्टली विचारले जाऊ शकतील की शालेय स्तरावरती रिफॉर्म कोणते घेण्यात आलेले आहेत. पहा, सेट एक्झाम जरी दिलात तुम्ही, तिथं पण हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही अगदीच CTETला हा प्रश्न थोडासा कमी ठरू शकतो, पण TET एक्झामला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा का, तर हे संपूर्ण तुम्हाला जो ना, जेव्हा तुम्ही शिक्षक होता स्वतः, तर तिथं तुम्हाला हे काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे त्या नात्याने. त्यानंतर TIIT एक्झाम असते पहा, तिथं पण हे गोष्टी ना तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळे करंट अफेअर्सला तुम्ही प्लीज निग्लेक्ट करू नका. त्यानंतर दुसरी आहे सुरक्षा समिती. ओके, सखी सावित्री समिती पण आहे, त्यानंतर सुरक्षा समिती पण आहे. हे कोणत्या लेवलवरती आहेत, तर जिल्हा परिषद लेवलवरती वगैरे आहेत का, म्हणजे अगदी मी ZP म्हणतोय, ZP स्कूल नाही बरं, तर तिथं नसून हे शालेय लेवलवरती आहेत, शाळा लेवलवरती या समिती आहेत. त्यानंतर पहा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा समिती शिक्षणाधिकारी स्तरावरून एका आठवड्यात समिती नेमण्यात येणार. ही समिती विद्यार्थ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत केली जाईल. गट शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचा आढावा घेण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली जाईल. ओके, सुरक्षा समिती डायरेक्टली कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर स्टुडंट्सच्या, ओके, जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ही सुरक्षा समिती कार्यरत असेल. त्यानंतर ज्या शाळेमध्ये हे अनुचित प्रकार घडला त्या शाळेचा आता ताबा कुणाकडे दिलेला आहे, प्रशासकाकडे दिलेला आहे. ओके, व त्या शाळेतील सर्व म्हणजे त्यांनी जे प्रशासक वर्ग होतं ते म्हणजे जे मुख्याध्यापक आणि त्यांचं जे बोर्ड आपण जसं म्हणतो, आता कंपनीत जर गेलात तर तुम्ही बोर्ड येतं, तर अगदी तशा पद्धतीने त्यांचं जे मंडळ आहे ते बरखास्त करून त्यांनी काय प्रशासकाकडे याची संपूर्ण कारवाई दिलेली आहे शाळेची. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला बेसिकली बदलापूरचे इफेक्ट आपल्याला बेसिकली सांगता येतील. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार. ओके, ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. पहा, ओके, ह्याच्यापूर्वी अगदी जर तुम्ही पाहिलात ना, गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय हे आपल्या मुलींना आपण अगदी लहान असताना शिकवायचो, पण कोणाला फक्त गर्ल्सला. ओके, पण पुरुषांना वगैरे हे शिकवलं जातं आहे का आज देखील, तर बॉईजला वगैरे हे शिकवलं जात नाही. मग आता सध्याला ना महाराष्ट्र शासनाचा हा अहवाल आहे की आपण बॉईज आणि गर्ल्स दोघांना पण हे शिकवणं खूप गरजेचं आहे. व पहा, संस्कार हे ना अगदी लहान वयातच लागतात. अगदी त्याच धर्तीवर ही जी न्यूज आली ती खूपच बेस्ट आहे असं आपण बेसिकली म्हणत आहोत. ओके, त्यानंतर पुढे या, पुण्यात स्पर्धा परीक्षार्थींचे ठिय्या आंदोलन सुरूच. म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलात जे 258 पद आहेत कृषी विभागाचे, ते पण राज्यसेवेमध्ये वर्ग करण्यात यावे, ही एक प्रमुख मागणी आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवा आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी आलेल्या आहेत, त्या नात्याने पण ही मागणी आहे. मग अगदीच जर परीक्षा जर झाली तर पहा, आज 10 वाजता मीटिंग आहे MPSC आयोगाची. मग अगदीच आयोगाने जर परीक्षा घेतलं तर पहा, आता ऑक्टोबरमध्ये जाण्याचे जास्त चान्सेस आहेत आपल्याला. ओके, काल देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं पण ट्विट जर तुम्ही पाहिलात तर अगदी आपल्याला तेच दिसतं की ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. ओके, तर ठीक आहे. त्यानंतर अगदीच आगामी 2-3 दिवसामध्ये ना जी कंबाईनची जी ॲड आहे आपली ती पण येण्याचे चान्सेस आहेत असं लोकसत्ताचं इथं स्त्रोतमधून म्हणणं आहे. तर पाहूयात की कशा पद्धतीने आता MPSC केव्हा जाईल. ओके, त्यानुसार प्लीज तुमचं पण अभ्यास वगैरे तसं वर्ग करा. म्हणजे ही 2024ची जी एक्झाम आहे ती लास्ट चान्स आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. त्यानंतर पुन्हा पहा, लेखीच आहे. ओके, लेखी म्हटल्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात ना, आता माझ्या हिस्ट्री ऑप्शनलचं किंवा माझ्या क्लासेसचं वगैरे मी इथं प्रचार करत नाही. पहा, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कशा पद्धतीने प्रिपेअर करणं वगैरे गरजेचं आहे. तर पहा, आता फक्त हा एक टॉपिक आहे. ओके, सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा पहिला टॉपिक आहे. पहा, व यामधील जर तुम्ही नोट्स जर पाहिलात, आता मी याला पूर्ण कन्साइज करण्याचा प्रयत्न करतो. तर पहा, हे तुम्हाला अगदीच थोडंसं अंधुकच दिसत असेल, तर पहा एवढे मोठे नोट्स आहेत त्याचे. आता मी तुम्हाला खरंच मी भीती घालत नाही आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये काय काय गरजेचं आहे. म्हणजे खूप मोठे मोठे चॅप्टर्स वगैरे असतात. व पहा, अगदी जर तुम्ही
याला निग्लेक्ट करू शकत नाहीत का, तर 500 मार्क हा विषय देऊन जातो तुम्हाला. मग तुमचा जो टाईम किती राहिलेला आहे, जर UPSC पण जर द्यायची तुम्हाला जर म्हटलं तर 25 मेला UPSCची परीक्षा आहे, म्हणजे आय थिंक 278 दिवस तुमच्याजवळ जवळपास आहेत. बरोबर, 278 किंवा 77 दिवस असतील प्रिलिमसाठी. मग अगदी पहा तुमच्याजवळ कमी कालावधी आहे व ऑप्शनल जर कव्हर करायचं म्हटलं तर मिनिमम 5 महिने तर नक्की लागतात पहा. ओके, मग अगदीच त्या धर्तीनुसार जर तुम्हाला जर प्रयत्न करायचे म्हटलं तर खूप हार्डवर्क लागेल. ओके, मग त्यासाठी 2024चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज यावर्षीच चांगली तयारी करून द्या. पुढल्या वर्षी जर म्हटलं तर ते म्हणजे खूपच सैरवैर पळण्यासारखं होईल. कारण मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं की हिस्ट्री ऑप्शनल किंवा जे कोणता तुमचा ऑप्शनल असेल, आता सोशलॉजी ऑप्शनल जरी म्हटलात ना, त्याचे नोट्स असेच बनतील. ओके, तिथे एक एक थिंकर आपल्याला दिसतील. मग एक एक थिंकरचे जर विचार तिथं मांडायचे म्हटलं ना, ते खूप आपल्याला अवघड जाणार आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही जे डाऊट्स वगैरे आहेत ते समजत असतील. की ना तुम्हाला काही डाऊट वगैरे जर असतील ना, तर नक्की माझ्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे तुम्ही करू शकता पहा. ओके, विद्यार्थ्यांचे कॉल SMS वगैरे येतच असतात. तुम्ही पण नक्कीच त्यामध्ये प्रयत्न करू शकता की तुमचं जर डाऊट वगैरे असेल तर सॉल्व्ह करून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर पहा, आता नेक्स्ट न्यूज आहे बदलापूरमधील जो उद्रेक झाला ना, तो आपल्याला काय सांगत आहे बेसिकली, हा एक लेख. त्यानंतर नेक्स्ट आलेला आहे आत्ताच्या आत्ता, बदलापूरवरतीच हा पण लेख अवलंबून आहे. त्यानंतर तिसरा आहे बलात्काराचा राजकीय वापर कधी थांबणार. तर पहा, बदलापूरमध्ये घटना केव्हा घडली, 11 आणि 12 ऑगस्ट दरम्यान घडलेली आहे. बरोबर, मग पहा पोलिसांकडे कंप्लेंट केव्हा करण्यात गेले त्यांनी, 16 ऑगस्टला. मग दिरंगाई कुठं कुठं झाली हे महत्त्वाचं आहे या केसमध्ये. आणि तुम्ही बांगलादेशचं जरी पाहिलात ना, त्या केसमध्ये पण पहा ना तुम्ही, इथं कोलकाता येथील आर्जीकर विद्यापीठात जे झालं, महाविद्यालयात जे झालं ना, ते पण इथं देण्यात आलेलं आहे. मग त्या केसमध्ये पण असंच झालेलं आहे पहा. इथे 16 तारखेला त्यांनी काय केलं, पोलीस मध्ये कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना 12 तास तिथं थांबावं लागलं. अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही कोलकातामध्ये जर गेलात तर अगदी तिथंच पोलिसांनी पण तिथे काय केलेलं आहे, केस थोडंसं म्हणजे FIR वगैरे लिहिण्याचं टाळाटाळ केलेली होती. ओके, त्यामुळे पहा सुप्रीम कोर्टाने बांगलादेश सरकारवरती खूप ताशेरे ओढलेली आहेत या घटनेला धरून. ओके, मग ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला काय दिसत आहे बेसिकली, तर FIR किंवा पोलीस ज्यावेळेस केस रजिस्टर वगैरे व्हायची असते ना, त्यावेळेस यांनी काय दिरंगाई केलेली आहे. पोलिसांची तर बेसिकली दिरंगाई आपल्याला दिसून येते. ओके, मग आता पहा दिरंगाई का झालेली असेल बरं, पोलिसांनी डायरेक्टली त्यांनी का लिहिली नाही FIR लवकरात लवकर. तर पहा प्रॉब्लेम असा आहे की अगदीच आता जे आदर्श शाळा आहे बदलापूरमधील, तिथे पण त्यांचे जे संस्थाचालक आहेत किंवा त्यांचे जे काही जे प्रशस्त मंडळ असेल, ओके, त्यांचे तार कुठं जोडलेले आहेत, राजकारणाशी जोडलेले आहेत. ओके, राजकारणाशी. आणि आर्जीकर महाविद्यालयामधील जे तार जोडलेले आहेत ते पण राजकारणाशी जोडलेले आहेत. मान्य आहे दोघांना पण. पहा कोलकाता आणि मुंबई दोन्ही पण जास्त काही हे नाही आहे, म्हणजे दोन्ही पण आपल्या देशाचाच भाग आहेत. व दोन्हीमध्ये साम्यता काय आहे, तर पोलिसांनी तिथे काय दिरंगाई केली FIR लिहिण्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे तिथे राजकारण अगदीच उफाळून आलेलं आहे. ओके, मग ह्या दोन घटना आहेत. बरोबर आहे. आता याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पहा, दिरंगाई यांनी काय केली किंवा ह्या राजकारण्यांनी का तशा पद्धतीने खेळ केले की पोलिसांनी लवकरात लवकर वगैरे FIR लिहिली नाही. तर पहा आदर्श जी शाळा आहे त्यांच्यामध्ये अगदीच राजकीय थोडंसं दबदबा वगैरे आहे. बरोबर, मग त्यांनी म्हटले पहा आपल्या शाळेचं नाव तिथं खराब होऊ नये यासाठी आपण पोलीस FIR वगैरे लिहायचं नाही, असं त्यांनी तिथं पहिल्यांदा नमूद केलं. मग ते त्याच धर्तीवर पहा आर्जीकर कॉलेजमध्ये पण तेच झालं की आपल्या कॉलेजचं वगैरे नाम होऊ नये या नात्याने त्यांनी पण तिथं FIR वगैरे लिहू देत नव्हते. की ना त्या केसला आर्जीकरमध्ये तर त्यांनी डायरेक्टली पहिल्यांदा सुसाईडच म्हणून डिक्लेअर केलं होतं. ओके, मग हे किती भयावह आहे पहा. आपला रिफॉर्म कुठं करणं गरजेचं आहे, मग ती पोलीसमध्ये करणं गरजेचे आहेत. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असतील. ओके, राजकारणामध्ये तर करणं गरजेचे आहेत, त्याला आपण मान्यता करतो, पण पोलीसमध्ये पण हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहा आता आपण जे काही आंदोलन वगैरे करत आहोत, मग ते आपण कुठं तरी तर हे सर्व काही थांबणं गरजेचं आहे ना. ओके, मग त्याच धर्तीवर पहा लेखकांनी हाच पॉईंट मांडलेला आहे की बलात्काराचा राजकीय वापर कधी थांबणार. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, राजकारण कशा पद्धतीने त्यांनी स्वतःहून करत आहेत, म्हणजे दोन्ही केस घडल्या, त्या दोन्ही केसमध्ये राजकारण कसं पुढे येत आहे हे आपलं बेसिकली जर सांगितलं तर हे राजकारण कधी थांबायचं आहे. मग याबद्दलच हा लेखकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मग त्याला थोडंसं न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर पहा आता आपल्याकडे ना जेव्हा जेव्हा अशा अनुचित घटना वगैरे घडतात ना, त्यावेळेस आपल्याकडे काय अगदीच आंदोलन वगैरे होतात. आता इवन UPSCचं पण आंदोलन झालं. ओके, म्हणजे UPSC ॲस्पिरंटची ज्यावेळेस डेथ झाली ना, त्यावेळेस आपण पण आंदोलन केलं होतं. बरोबर, मग पहा आंदोलन झाल्यानंतर त्याचे काही रिझल्ट आले का आपल्याकडे. आज घडला जरी तुम्ही पाहिलात ना, दिल्लीमध्ये कालच वर्षा झालेली आहे. ओके, पाऊस झाला, पण परत तिथे जशी होती ना पूर्वी स्थिती ORNमध्ये, अगदी त्याच परिस्थिती परत एकदा तशीच स्थिती आहे तिथे. काही बदललेलं आहे का, तर बिलकुल बदललं नाही.
ओके, फक्त कंपेन्सेशन वगैरे देण्यात आलं. मग अगदी त्याच धर्तीवर पहा तुम्ही आता आरजीकर मेडिकल कॉलेज असू द्या किंवा बदलापूरची घटना असू द्या, या दोन्ही केसमध्ये काही घडलेलं आहे का? आता पहा, आत्ताच आपण याला निगेटिव्ह घेऊ नये, पण थोडंसं मी परत एकदा मागे घेण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. 2012ची घटना आहे निर्भया केस, बरोबर आहे. निर्भया खटला झाला, त्याच्यानंतर काही देशात बदललेलं आहे का मग आपल्या? तर बिलकुल बदललं नाही. का बदललेलं नाही आहे मग? तर इथं बेसिकली येतं रोलच आहे पॉलिटिक्सचा. ओके, मग जनता यामध्ये कसं हातभार वगैरे लावू शकते? तर पहा, जनता जी आहे ना आपली, किंवा आपण सर्वजण लवकर विसरतो. मग अगदी तेच म्हणायचं इथं प्रयत्न केलेला आहे पहा लेखकांनी. एकत्र येण्याला 3 मर्यादा आहेत. सगळ्यात पहिली मर्यादा म्हणजे त्यात सातत्य नसते, ती अधूनमधून घडणारी आहे. हे सहसा शहरी भागापुरते मर्यादित असते आणि या चळवळी विशिष्ट वर्ग किंवा जातीपुरत्या मर्यादित असतात, असा त्यांचा आरोप केला जातो. मग अगदी बरोबर आहे. पहा, आपण ज्यावेळेस UPSC ॲस्पिरंटनी आंदोलन केलं होतं ना, त्यावेळेस UPSC ॲस्पिरंटच तिथं बेसिकली होते. दुसरा वर्ग वगैरे तिथं इन्क्लूड होता का? तर बिलकुल नाही. आता पहा, सध्याला आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा घटना घडली 9 ऑगस्टला ना, त्यावेळेस लगेच रोष वगैरे तिथून आला होता का? पहिल्यांदा रोष कुठून आला? फक्त डॉक्टर कंपनीमधूनच आलेला होता. आपण सर्वजणांनी पहिल्यांदा 9 आणि 10 तारखेला स्टेटस वगैरे तशा पद्धतीने ठेवलं होतं का? किंवा आपला आक्रोश व्यक्त केलं होतं का? तर बिलकुल नाही. मग पहा, ज्यावेळेस 14-15 तारीख आली ना, किंवा 13 ऑगस्टपर्यंत काहीच नव्हतं. पहा, 13 ऑगस्टला ललन टॉपमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे आला त्यांच्या पॅरेंट्सचा, त्यावेळेस आपल्याला खरंच ही भयावह घटना आहे म्हणून त्यावेळेस पहा आपण काय केलं, 13, 14, 15 ऑगस्ट जर तुम्ही पाहिला तर तिथं डॉक्टरांना पण आपण समर्थन वगैरे देऊ केलं. मग हे काय होत आहे? तर अगदी एका विशिष्ट जातीला वगैरे, किंवा आता हे विशिष्ट प्रजातीचीच लोकांचं आंदोलन आहे असं तिथं काय प्रूव्ह केलं जात आहे. ओके, मग हीच प्रॉब्लेम आहे. मग राजकारण्यांनी काय केलं आहे? आपला फोडा आणि राज्य करा. आय होप तुम्हाला गोष्टी समजत असतील. ओके, आपण पहा, अगदी UPSCचं जेव्हा वेळेस आंदोलन झालं, आता सध्याला MPSCचं आंदोलन चालू आहे, बरोबर. पण आज घडीला जे दुसरे व्यक्ती आहेत किंवा दुसऱ्या जे सरळ सेवेचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांनी MPSCला वगैरे पाठिंबा दिलेला आहे का तसं? किंवा जे UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांनी MPSCला पाठिंबा दिलेला आहे का मग आज? तर पहा, हेच तर प्रॉब्लेम आहे. आपण काय केलं? बायफर्केटेड झालेलो आहोत, किंवा आपण अगदीच डिवाईड झालेलो आहोत. कोणाच्या अंतर्गत? तर पॉलिटिक्सच्या अंतर्गत. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजत असतील. ओके, राजकारण्यांना हेच तर हवं होतं की सर्वजण एकत्र आले तर त्यांची सत्ता जाईल, जसं बांगलादेशमध्ये झालं, जसं श्रीलंकेमध्ये झालं, जसं अफगाणिस्तानमध्ये झालं. आता अगदीच अफगाणिस्तानची जी केस आहे ना ती वेगळी आहे, मान्य आहे, पण पहा तरी देखील तिथे सत्ता तरी गेली ना. अगदी तेच आहे. पहा, पॉलिटिक्सला कधी पण आपण एकत्र येऊ द्यायचं नाही. ओके, म्हणजे युनाईट जर झालो तर त्यांच्या खुर्चीला तिथं धोका लागतो. मग हेच झालेलं आहे या केसमध्ये. मग त्यामुळे पहा, हे जे आंदोलन होत आहेत सध्याला ते कधी केव्हा तरी एकदाच होत असतात. ओके, सातत्याने हे होत नाहीत. मग यामुळे पहा, आता नेक्स्ट पॉईंट काय आहे मग यामुळे? तर अगदीच सेंटर पॉईंट. ओके, आता जे सध्याला आंदोलन चालू झालेलं आहे डॉक्टरांचं, त्यामध्ये सेंटर पॉईंट कुठं आला पहा. अगदीच तुम्ही पण पाहून घेऊ शकता. तर सेंटर पॉईंट आला सेंट्रल लॉ यायचा. कशाचा? तर डॉक्टरांच्या सेफ्टीचा सेंट्रल लॉ यावा, हे आपलं काय झालं? सेंट्रल पॉईंट झालं. ओके, ह्या सध्याला जे डॉक्टरांचं प्रोटेस्ट आहे चालू, तर त्या प्रोटेस्टचं सेंट्रल पॉईंट काय आहे? तर पहा, एकच मिनिट द्या. सेंट्रल पॉईंट सेंट्रल सेफ्टी लॉ. ओके, हा बेसिकली त्याचा पॉईंट आहे. मग सांगा, अगदी सेंट्रल सेफ्टी लॉ आल्यानंतर अगदी हल्ले कोणावरती थांबणार आहेत? डॉक्टरांवरचे थांबणार आहेत. पण हाथरस, उन्नाव किंवा नंदीग्राम किंवा कटुआ किंबहुना नुकतंच घडलेलं बदलापूर या घटनांमध्ये कमीता वगैरे तिथं येईल का? मग परत एकदा विचारतोय मी. पहा, आपलं जे डॉक्टरचं प्रोटेस्ट चालू आहे त्याचं सेंट्रल पॉईंट कोणता आहे? तर सेंट्रल सेफ्टी लॉ यावं असं त्यांचं मागणी आहे. आता पहिली मागणी त्यांची काय? सेंट्रल सेफ्टी लॉ ही यावं ही मागणी आहे. मग पहा, हे सेंट्रल सेफ्टी लॉ आल्यानंतर जे आपल्याकडे अनुचित घटना घडत आहेत मुलींसोबत त्या थांबणार आहेत का? मग तर बिलकुल नाही. मग हाच तर मुद्दा आहे ना. तुम्ही डिवाईड कशा पद्धतीने केले पॉलिटिक्सनं आपल्याला? पहा, अगदीच आता घटना घडलेली काय आहे? तर मुलींची सेफ्टीबद्दलचा हा इश्यू आहे, पण सेंट्रल पॉईंट कुठला निघालेला आहे? तर सेंट्रल सेफ्टी लॉ. ओके, आय होप म्हणजे सर्व काही पॉईंट तुम्हाला समजत असतील. म्हणजे आंदोलन आपलं पहा, आपण कोणत्या भरकटून कशा पद्धतीने जात आहोत. ओके, मग हेच तर कारण आहे. इथे जो मुद्दा झालेला होता ना महिलांची सेफ्टी, हा मुद्दाच इथं राहिलेला नाही आहे डॉक्टरांच्या प्रोटेस्टमध्ये पण. ओके, आता मी मान्य करतो. पहा, अगदी आपण डॉक्टरांना वगैरे निगेटिव्ह बोलत नाही आहे की म्हणजे सेंट्रल सेफ्टी लॉ वगैरे यूज नाही असं माझं म्हणणं नाही आहे. पण अगदी आपलं जे आंदोलन आहे ना ते पॉलिटिक्समुळे कशा पद्धतीने बर्बाद होत आहे हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आय होप हे पॉईंट तुम्हाला नक्कीच समजतील. किंवा आता हे डॉक्टरांचं जाऊ द्यात. आता दुसरा पॉईंट काय होता? UPSC ॲस्पिरंटचं पण पाहूयात आपण. ओके, UPSC ॲस्पिरंटनी काय केलं? प्रोटेस्ट केलं. मग त्यामधील सेंट्रल मुद्दा काय होता? पहा, अगदीच सेंट्रल मुद्दा तिथं होता ओल्ड राजेंद्र नगरमध्ये काय झालेलं आहे, जे
जे क्लिनिंग वगैरे आहे ती नाही आहे, सॅनिटेशन वगैरे तिथं नाही आहे. ओके, मग ह्यासाठी त्यांनी MCDच्या विरोधात ते आंदोलन पुकारलेलं होतं. ओके, मग याच्याच दरम्यान दुसरे काही मुद्दे आपला ORN मधील राहिलेले आपला बेसिकली पाहायला मिळाले. तसंच कोचिंग माफिया वगैरे तिथं राहिलं पहा. ओके, मग जे मुद्दे आहेत ना ते बाजूला सरकले जातात. जसं आंदोलन होत आहे ना, आंदोलनाचं प्रॉब्लेमच ते आहे आज घडीला पॉलिटिक्समुळे, की आपण एका गोष्टीसाठी आंदोलन करायला जातो. आज घडीला डॉक्टरांचं आंदोलन होत आहे वुमन सेफ्टीबद्दल, पण त्यामधून सेंट्रल पॉईंट पुन्हा निघून येतो की सेंट्रल सेफ्टी लॉ अशा पद्धतीने निघून आला. अगदी तशाच पद्धतीने पहा, ORN मध्ये जे आंदोलन झालं ना त्यामधून MCDची तिथं कमतरता वगैरे दाखवायचं होतं आपला, पण ते आंदोलन कोणावरती येऊन खतम झालं, तर जे कोचिंग माफिया वगैरे होते त्यांच्या विरोधात ते आंदोलन येऊन खतम झालं. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, म्हणजे पहा अगदीच रात्री 2-2 वाजता वगैरे म्हणजे जे कोचिंगचे जे संस्थाचालक वगैरे त्यांच्या घरासमोर वगैरे त्यांनी काय दिलं, आंदोलन वगैरे केलं. मग पहा यामुळे जे आपला मेन मुद्दा होता ना तोच तिथं भरकटून गेला. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने आज घडीला पण होत आहे. ओके, मग त्यानंतर पहा अगदीच जर तुम्ही आता बदलापूरमध्ये का झालं मग आंदोलन असा जर प्रश्न तुम्ही जर केलात, तर पहा बदलापूरमध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं ना तर तिथं महिलांची तुम्ही संख्या पाहिली असाल व महिलांच्या हातामध्ये काय फाशीचा फंदा दिसत होता. मग त्यांनी काय म्हणत होती की आत्ताच्या आताच त्या व्यक्तीला काय द्या, फाशीची शिक्षा द्या. मग अगदी हे आंदोलन कुठून आलेलं आहे, तर अगदीच बांगलादेश पहा. व बांगलादेशमध्ये पण तुम्हाला आठवत असेल बांगलादेशचं काय जे रिझर्वेशन पॉलिसी होती तिथून हे आंदोलन चालू झालेलं होतं. रिझर्वेशन पॉलिसीपासून आंदोलन चालू झालं, मग खतम कुठे झालं, शेख हसीना यांचं राजीनामा. ओके, इथपर्यंत खतम झालं. अगदी तशाच पद्धतीने पहा आपण इन्स्टंट आज जर तुम्ही पाहिलात ना आपण कोणत्या जगात जगत आहोत, तर मॅगी वर्ल्डमध्ये आहोत आज घडीला आपल्याला. ओके, म्हणजे इन्स्टंट रिझल्ट हवे आहेत आपल्याला. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा बदलापूरमध्ये जी काही घटना काल घडलेली आहे, ओके म्हणजे आंदोलनाची म्हणतोय मी, ती घटना जे म्हणजे ॲक्युज्ड वगैरे आहे त्याबद्दल तर म्हणजे ती खूपच ही घटना आहे. ओके, त्याबद्दल शकच नाही आहे. पण अगदी जर तुम्ही आता सध्याला जे आंदोलन आहे, आंदोलन सेंट्रिक सध्याला आपण चर्चा करत आहोत, त्याने पहा आपला आंदोलन पण केलं ना त्याचे रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर हवे आहेत, हे आपलं बेसिकली तर पाहता येतं. ओके, पण तसं ते बेसिकली होणार नाही आहे. का, तर पॉलिटिक्स यामध्ये एवढं रुळलं गेलेलं आहे पहा, की आपला म्हणजे पॉलिटिक्समध्ये आपण कसं वाहत जातो आहोत हे आपल्याला पण समजत नाही आहे. ओके, मग हेच इथं बेसिकली आंदोलनाला चॅलेंज दिसत आहेत. त्यानंतर अगदी आताच झालेलं आहे का, तर हे बेसिकली आताच नाही झालं, तर काँग्रेसच्या काळात पण हे सर्व काही झालेलं आहे असं तुम्हाला बेसिकली सांगता येईल. तर पहा काय झालेलं होतं, 2012चंच तुम्ही आंदोलन घ्या, अण्णा हजारे यांचं आंदोलन घ्या. ओके, अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर कोणाचा उदय झालेला आहे, BJPचा उदय झाला. ओके, आणि अगदीच आम आदमी पक्षाचा उदय झाला. शीला दीक्षित यांचं पूर्ण राजकारणच खतम झालं पहा या घटनेमुळं. मग अगदी त्यावेळेस काय होतं, 2012मध्ये अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधी. मग मला सांगा आज घडीला भ्रष्टाचार आपल्या देशात नाही आहे का, तर बिलकुल आहे व दुप्पट तिप्पट आहे असं आपण म्हणू शकतो. मग पहा अगदी आंदोलन होतं भ्रष्टाचाराचं, पण पार्टी कोण उदयास आली, आम आदमी पक्ष आणि BJP या दोन पार्टीचा तिथून उदय झाला. ओके, आय होप तुम्हाला समजत असतील पॉईंट. म्हणजे आपण आंदोलन करतो एकासाठी व दुसरंच पॉलिटिकल पार्टी आपल्याला एवढं डिवाईड केलेलं आहेत ना की आपण दुसऱ्याच न्यूजकडे वगैरे तिथं वळलं जातो. मग दी असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे मग. ओके, किंवा आपले जे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी काय गरजेचं आहे, तर एकत्र येणं खूप गरजेचं आहे. युनाईट राहणं, जे युनिटी आपली आहे ना ती एकत्र टिकवणं खूप गरजेचं आहे पहा. अन्यथा कोणी पण येईल म्हणजे जे पॉलिटिकल पार्टी आहेत ना त्यांनी आपला म्हणजे त्यांची सीट ठेवत राहावी यासाठी ना ते आपला डिवाईड आणि रूल या पद्धतीने जसं इंग्रजांनी केले अगदी तशाच पद्धतीने वारंवार किंवा दिवसेंदिवस तशाच पद्धतीने हे देशामध्ये चालत राहील, हे आपला शाश्वत इथं सांगता येतं. मग लेखकांचं पण तेच आहे म्हणणं. आता हा लेख जो लिहिलेला आहे ना प्रताप महानू मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेला आहे व त्याची कॉपी आपल्याला लोकसत्तामध्ये आलेली आहे. ओके, मग यासाठी आपला अगदीच एकत्र राहणं तर गरजेचं आहे. याच्या पलीकडे जाऊन पहा, मी पहिल्यांदा आपण सुरुवात कुठून केली होती न्यूजला, तर अगदीच या दोन्ही केसमध्ये काय झालं होतं, पोलिसांची चूक आहे इथे, बरोबर. मग अगदी आपला काय करणं गरजेचं आहे मग इथं पहिल्यांदा, तर पोलीस रिफॉर्म करणं गरजेचे आहेत पहा. ओके, पोलीस रिफॉर्म येणं गरजेचे आहेत. आता अगदीच राजकारणी म्हटले म्हणून काय झालं, पण सिस्टीममध्ये तर ते आहेत ना व्यक्ती, जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांना राजकारणी पैसे देतात का, तर नाही, सरकार पैसे देतं ना त्यांना. मग अगदी त्यांची सॅलरी सरकार काढत असेल तर त्यांनी राजकारणाची नोकरी का करायची. मग यासाठी आपला काय करणं गरजेचं आहे, पोलीस रिफॉर्म खूप
करणं गरजेचे आहेत. त्यानंतर अगदीच आता याच्या पुढे गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय घेतलं, सो मोटो कॉग्नियन्स घेतलं. पण सो मोटो कॉग्नियन्स फक्त दिल्लीच्या घटनेबद्दल घेतलं. मग या घटनेमुळे अगदी बदलापूरमधील घटनेमध्ये जे काही झालं त्याबद्दल हे सर्व काही चेंज होणार आहेत का? सुप्रीम कोर्टाने फक्त एकदाच सो मोटो कॉग्नियन्स घेतलं म्हणून सर्व काही घटना चेंज होतील का? तर बिलकुल होणार नाहीत. मग यासाठी काय करायला पाहिजे सुप्रीम कोर्टाने? तर जेवढ्या लवकरात लवकर केसेस आहेत ना त्या फास्ट ट्रॅकमध्ये चालवणं खूप गरजेचं आहे, असं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे असे गाईडलाईन देणं गरजेचे आहेत. आता अगदीच मान्य आहे, निर्भया केसमध्ये पण सेंट्रल गव्हर्नमेंटने काय म्हटलं होतं की आम्ही फास्ट्रॅकमध्ये केस चालू, पण खरंच ती केस फास्ट्रॅकमध्ये वगैरे चालवली गेली का? किंवा अगदी जे त्यातील अक्युज्ड होते त्यांना लवकरात लवकर शिक्षा वगैरे झालेली होती का? तर बिलकुल नाही ना. ओके, म्हणजे अगदी टप्प्याटप्प्यानुसार जरी गेलं तर ते खूप दिवस लागलेले होते व निर्भयाचं जे प्रकरण झालं मग त्या तशाच पद्धतीच्या अन्य घटना पण तिथं घडलेल्या होत्या. ओके, आता पहा अगदीच गेल्या वर्षी घडलेली घटना आपली श्रद्धा वालकर हत्याकांड, मग त्यामधील घटनेचे जे आरोपी होते त्यांना सजा मिळालेली आहे का आजपर्यंत? तर बिलकुल नाही ना. मग सुप्रीम कोर्टाने सो मोटो कॉग्नियन्स घेतलं काय न घेतलं काय, मग याने काही फरक पडत आहे का? तर बिलकुल फरक पडत नाही. मग याला चॅलेंज काय करणं गरजेचं आहे? तर पहा, हे पोलीस रिफॉर्म होणे गरजेचे आहेत. त्यासोबतच सुप्रीम कोर्ट किंवा जे ज्युडिशरी आहे तिथे पण रिफॉर्म घेणं खूप गरजेचे आहे. ओके, आता तुम्हाला समजेल पहा की बेसिकली म्हणायचं काय आहे. तर आपण आंदोलन कोणाच्या विरोधात करत आहोत आज घडीला? तर राजकारणाच्या विरोधात. पण मागे बॅक बेंचवर बसून हसत कोण आहे? तर सुप्रीम कोर्ट, असं डायरेक्टली म्हणता येणार नाही पहा, पण जी ज्युडिशरी आहे ती आणि पोलीस हे दोघंजण बसून बॅक बेंचवर हसत आहेत. कारण मेन मागे बसून कृत्य करणारे कोण व्यक्ती आहेत तर हेच आहेत पहा. जर आज घडीला आपल्याकडे ज्युडिशरी आणि पोलीस जर स्ट्रॉंग असते ना तर राजकारणाची हिंमत नाही आहे की हात लावावं किंवा म्हणजे तशा पद्धतीने FIRसाठी 12-12 तास एखाद्या महिलांना वगैरे तिथं बाहेर थांबून घेणं. ओके, हे कोणाचीच हिंमत होणार नाही. पण रिफॉर्म कुठं होणं गरजेचे आहेत पहा, ज्युडिशरी आणि पोलीसमध्ये. ओके, पण आपल्याकडे तेच होत नाहीत. का होत नाहीत? आपण काय केलेलं आहे? तर अगदीच जे आत्ताची जी लोकसभा आहे त्यामध्ये 45%, आय थिंक 45% बरोबर आहे आकडेवारी, तर 45% जे MPs आहेत, जे खासदार आपण पाठवले आहेत ना, ते कोण आहेत? तर क्रिमिनल्स आहेत. ओके, म्हणजे त्यांच्यावरती ऑलरेडी आरोप आहेत. तसे व्यक्ती आपण जर तसे आरोपीच आपण जर संसदेमध्ये कायदा बनवण्यासाठी पाठवत असू तर मग या सोसायटीचं काय होणार आहे हे तुम्हाला पण माहितीच आहे. ओके, जास्त बोलण्याची याबद्दल काही गरजेचं नाही. कारण पहा, जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांनीच जर कायदा बनवलं तर मग सोसायटीचं काय होणार आहे आणि देशाचं काय? हेच होणार आहे ना. आता अगदीच हे शब्द थोडेसे तिखट आहेत, पण तुम्हाला पण मान्य करणं गरजेचं आहे. पहा, जेव्हा आपण व्होट देतो ना त्यावेळेस प्लीज तुम्ही थोडंसं विचार करून व्होट देणं खूप गरजेचं आहे. अन्यथा पहा, अगदीच 72 ज्या आंदोलकांना त्यांनी अटक केली, आता त्यांची काय चूक होती पहा. अगदीच पोलिसांची चूक किंवा ज्युडिशरीची चूक, पण अटक कोणाला केली जात आहे? लोकांना, म्हणजे जे निष्पाप लोक आहेत ना त्यांना अटक केली जात आहे. आता काय केलं होतं त्यांनी? तर फक्त आंदोलन केलं होतं. आता राईट टू प्रोटेस्ट तर ऑलरेडी आहेच ना आपल्या संविधानाने, आपल्या आर्टिकल 21 मध्ये ते ऑलरेडी दिलेलं आहे. प्रोटेस्ट तर तुम्ही करू शकता, पण तरी देखील पहा त्यांना अटक केली. मग ही अटक कोणी केली? पोलिसांनी अटक केलेली आहे. आय होप तुम्हाला हे सर्व जे डॉट्स आहेत ना ते क्लिअर होत आहेत. आता असं डायरेक्टली परीक्षेमध्ये लिहू शकत नाही, पण ह्या देशाचे चांगले सिटीजन या नात्याने तुम्हाला हे सर्व काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. व पॉलिटिक्स आपला कशा पद्धतीने रोल इथं होत आहे हे पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, उद्या चालून ज्यावेळेस तुमच्या हातातच पोलिसांची धार वगैरे येईल, म्हणजे उद्या जर चालून तुम्ही पहा IPS जर बनलात किंवा एखाद्या जिल्ह्याचे जर SP जर असाल ना, तर प्लीज अगदी आपल्यासमोर उदाहरणं आहेत, भरपूर तशा पद्धतीची उदाहरणं राहिलेली आहेत. आता एकच माझ्यामध्ये एक उदाहरण आहे, सदानंद दाते सर. ओके, सदानंद दाते सर गेल्या वर्षी रिटायर झालेले आहेत. मग पहा, त्यांच्याकडे पण तशाच पद्धतीने एक केस आली होती की पोलीस भरती ज्यावेळेस होती ना त्यावेळेस एखाद्या राजकारणी व्यक्तींनी त्यांना फोन केला की आमचे एवढे विद्यार्थी त्यांना तुम्ही पास करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं. मग त्यांनी डायरेक्टली त्यांच्या घरी गाडी घेऊन गेली व त्यांना सांगितलं की बाबा हे होऊ शकणार नाही. मग ते तसंच आहे ना, तुम्ही SP झालात ना उद्या, तर पहा तुमच्यावर पण दडपशाही किंवा राजकारणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, या देशाच्या संविधानाचं रक्षण तुम्हाला करायचं आहे किंवा रूल ऑफ लॉ याचं पालन करणं हे तुमच्या हातात आहे व हेच तुम्ही करायचं कर्तव्य आहे हे तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे. पहा, ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट अगदीच क्लिअर झालेले असतील व आंदोलन कशा पद्धतीने आता आपलं जे आंदोलन आपल्याला करायचं होतं त्याचं दुसरीकडे इम्पॅक्ट कसं होत आहे हे पण गोष्टी तुम्हाला अगदीच योग्यरित्या समजलेल्या असतील. त्यानंतर आजचं संविधान भान. आता पहा, धन विधेयकाची वैशिष्ट्ये इथं देण्यात आलेली आहेत किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कायदा कसा बनतो. ओके, व तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ते पॉलिटीच्या लेक्चरमधून थोडंसं कंप्लीट करून घ्यायचं आहे. मग अगदीच त्याचीच पुढची नेक्स्ट स्टेप आहे धन विधेयक. मग आता धन विधेयक म्हणजे काय ते थोडंसं आपण पाहूयात. तर पहा, कोणताही कर लागू करणे, रद्द करणे किंवा कर प्रणालीविषयक बाबी असतील तर, म्हणजे पहिला आहे टॅक्स.
जर कराबद्दल काही जर गोष्टी त्या विधेयकात असतील तर त्याला काय म्हणतात, धन विधेयक म्हणतात, किंवा टॅक्सबद्दल जर त्यामध्ये काही असेल तर त्याला धन विधेयक असं आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, भारत सरकारने पैसे कर्जाऊ घेणे किंवा हमी देणे या संदर्भातील कायद्यामधील बदलांच्या अनुषंगाने विधेयक असेल तर. म्हणजे पहा, भारत सरकारला एखाद्या वेळेस जर लोन पाहिजे असेल व संसदेची ज्यावेळेस ते परमिशन मागतात त्याला पण आपण काय म्हणतो, धन विधेयक म्हणतो. तिसरं आहे, भारताच्या एकत्रित निधीचे म्हणजेच कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया यांचे रक्षण करण्याच्या अनुषंगाने असेल तर. पहा, जे काही फंड आहेत ना, या फंडबद्दल जर काही चर्चा करण्यात आलेली असेल त्या बिलमध्ये तर त्याला आपण धन विधेयक म्हणतो. आणि चौथा आहे, एकत्रित निधीचे विनियोजन करणे, एखाद्या निधीचा वापर करण्याच्या सुव्यवस्था करणे या अर्थाने विनियोजन म्हणजे अप्रोप्रिएशन हा जर शब्द वापरलेला असेल. पहा, दुसरा शब्द आहे अप्रोप्रिएशन. ओके, अप्रोप्रिएशन. ओके, हे जर चार शब्द असतील, टॅक्स, लोन, फंड, अप्रोप्रिएशन, हे जर चार शब्द असतील ना तर त्याला आपण बेसिकली काय म्हणतो, धन विधेयक म्हणतो. किंवा एखादी वेळेस पहा, हे चार शब्द जरी वापरले नसतील व आपल्याकडे कोणाला पॉवर आहे, लोकसभेचे जे अध्यक्ष असतील त्यांच्याकडे एक पॉवर देण्यात आली आहे. ती पॉवर कशाची आहे तर ते डायरेक्टली धन विधेयक म्हणजे काय किंवा धन विधेयक त्यांनी जर म्हटलं ना की हे धन विधेयक आहे तर अगदीच धन विधेयक म्हणून त्याला मान्यता मिळते. व धन विधेयक पहिल्यांदा कुठं मांडलं जातं, फक्त लोकसभेमध्ये मांडलं जातं. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की कायदा कुठं मांडला जातो, एकतर राज्यसभा किंवा लोकसभा. पण धन विधेयकाबद्दल तसं नाही आहे, धन विधेयक फक्त हे लोकसभेमध्ये मांडलं जातं. ओके, व त्याला राज्यसभेमध्ये पारित केलं जातं. राज्यसभेमध्ये गेल्यानंतर पहा, तिथे फक्त 14 दिवसाचा टाईम असतो. 14 दिवसामध्ये एकतर त्यांनी पास करून द्यायचं असतं, अन्यथा जर पास केलं नाही तर ते पास झालेलं आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय, लोकसभेमध्ये धन विधेयकाला जास्त पॉवर आहे. मग कुठं जातं, राज्यसभेमधून पण पास झाल्यानंतर हे जातं राष्ट्रपतीकडे. मग राष्ट्रपती याला काय करू शकतात, अगदीच पॉकेट व्हिडिओ करू शकतात का तर बिलकुल नाही. मग इथं काय करावं लागतं तर राष्ट्रपती फक्त एकदा त्यांना म्हणू शकतात की बाबा यामध्ये काही चेंजेस करू शकता का, एवढंच ते म्हणू शकतात. बाकी त्यांना काहीच म्हणता येत नाही, डायरेक्टली त्यांना साईनच करावं लागतं. मग मला सांगा, ह्या धन विधेयकामध्ये जास्त पॉवर कोणाला आहे तर अगदीच लोकसभेला इथं जास्त पॉवर आहे. मग यालाच अनुसरून पहा, UPSC 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आलेला होता, तो प्रश्न आता आपण पाहणार आहोत. हा प्रश्न पाहू शकता, 68वा क्रमांक, सेट ए. Which of the following statement are correct in respect of a money bill in the parliament? Article 109 mentions special procedure in respect of money bill. ओके, म्हणजे स्पेशल जे प्रोसिजर आहे मनी बिलची ते देण्यात आलेलं आहे आर्टिकल 109 मध्ये. व इथं पण पहा, धन विधेयक पारित करताना कार्यपद्धती 109व्या अनुच्छेदात दिलेली आहे. व 110वं जे अनुच्छेद आहे ना त्यामध्ये धन विधेयक म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे. पण परीक्षेला आपल्याला इथंच कन्फ्युजन होतं. परीक्षेला आपण फक्त काय केलेलं आहे पहा, 110, 112, 117 हेच आर्टिकल 3 पाठ केले आहेत. पण UPSCने पण काय केलं यावेळेस 109 कलम विचारलं. व 109मध्ये काय विचारलेली दिलेली आहे, प्रोसिजर दिलेली आहे. 110 आर्टिकल आहे डेफिनेशन ऑफ मनी बिल. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट कळालेले आहेत. व त्या डेफिनेशनमध्ये 4 शब्द जर आलेले असतील तर काय असतं ते धन विधेयक असतं, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आय होप हा पॉईंट क्लिअर आहे. व UPSCने अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे संविधान बाण गरजेचं आहे का तर बिलकुल गरजेचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. त्यानंतर आहे पहा, लोकसत्ता व्यक्तिवेद. जनरल निवृत्त ES पद्मनाभन यांचं काल निधन झालं. मग त्या नात्याने हा लेख आलेला आहे. पहा, 2002 मध्ये ते काय होते, लष्कर प्रमुख होते. व त्यानंतर पहा, यांच्याच दरम्यान ऑपरेशन पराक्रम हे चर्चेत आलेलं होतं. ऑपरेशन पराक्रम, आता हा ऑपरेशन जे आहे ना ते अनसक्सेसफुल होतं, तरी पण परीक्षेला प्रश्न विचारलं जाऊ शकतं. जे सरळ सेवा परीक्षा आहे किंवा आपली जी कंबाईन आहे, परीक्षेला डायरेक्टली जर स्टेटमेंट दिलं की ऑपरेशन पराक्रम वेळीचे तत्कालीन लष्कर प्रमुख कोण होते तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सुंदरराजन पद्मनाभन हे काय होते, तत्कालीन जनरल होते. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, लोकशाहीचा 14 विषय. सर्वांना माहिती आहे मोदी सरकार येऊन 5 आठवडे झालेले आहेत व 5 आठवड्यामध्ये 4 बिल त्यांनी वापस करावे लागलेले आहेत. म्हणजे बिल म्हणता येणार नाही, पण त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते तरी वापस करावे लागले. पहिलं डिसिजन पहा, त्यांनी काय वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं, त्याला वापस केली गेली. त्यानंतर दुसरं आहे अगदीच जे भांडवली नफ्यावरील कर आकारणी आहे, इंडेक्सेशन टॅक्स. ओके, त्याला पण त्यांना विधेयक ते मागं घ्यावं लागलं, म्हणजे परतीचा प्रवास त्याचा पण चालू झालेला आहे. त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं होतं पहा, ब्रॉडकास्ट बिल. ओके, आणि चौथा आहे UPSC मधील जी लॅटरल एंट्री होती त्याला त्यांनी परत एकदा
वापस पाठवलेला आहे. ओके, यामुळे पहा स्ट्रॉंग ऑपोजिशन का गरजेचं आहे, तर अगदी या धर्तीवरच स्ट्रॉंग ऑपोजिशन गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपलं. त्यानंतर पहा द हिंदूमध्ये 1-2 बातम्या गरजेच्या आहेत त्या पाहूयात. तर पहा सेंटर डिबेट्स टेकिंग अ कास्ट काउंट ड्युरिंग सेन्सस. पहा त्यांनी आता एक नवीन फॉर्म बनवत आहेत. त्या फॉर्ममध्ये अगदीच कास्टचं पण तिथं काय आहे, एक काय म्हणतो एक कॉलम तशा पद्धतीने ॲड केलं जात आहे असं लेखक चर्चा करत आहेत. ओके, आता याबद्दल र्युमर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण सर्वांना माहिती आहे आपल्याकडे जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्स सिस्टीममध्ये कधीच कास्ट सेन्सस झालेलं नाही आहे. फक्त 2011मध्ये तशा पद्धतीने गणना केली होती, पण कास्ट सेन्सस तिथं नाव दिलेलं नव्हतं. पण आता सध्याला काँग्रेस वगैरे आक्रमक झालेली आहे किंवा जे विपक्ष त्यासोबतच पहा जे पक्षातील NDA मधील जे अलायन्स आहेत त्यांनी पण मागणी केली, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं असं लेखकांचं म्हणणं आहे. त्यानंतर पहा पहिलं स्टेट कोणतं आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर पहिलं स्टेट आहे बिहार. यांनी कास्ट सेन्सस गेल्या वर्षीच तयार केलेली आहे. डन. त्यानंतर पुढे चला. पियुष गोयल यांचं काय म्हणणं आलेलं आहे पहा, ग्रोथ ऑफ ई-कॉमर्स अ मॅटर कन्सर्न. ओके, म्हणजे पहा आपल्याकडे ना आज आपण अगदीच घर बसला अमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट या शॉपिंग ॲपवरून काय करत आहोत, आपल्या दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत ना त्या मागवत आहोत. बरोबर आहे. मग यामुळे काय होत आहे, हे मॅटर ऑफ कन्सर्न आहे असं पियुष गोयल यांचं म्हणणं आलेलं आहे. व कदाचित ते गरजेचं पण आहे पहा, कारण अगदीच आपल्याकडे जे लोकल व्हेंडर्स आहेत त्यांची जी विक्री आहे ती कमी होत आहे एकीकडे, व अमेझॉन, फ्लिपकार्ट त्यानंतर अगदीच अन्य जे शॉपिंग ॲप्स आहेत ना त्यावरून जास्त तिथं भडीमार तशा पद्धतीने काय होत आहे, शॉपिंग केली जात आहे. यामुळे पहा हे जे व्हेंडर्स आहेत ना हे बेरोजगारीच्या कगारवर आज आलेली आहेत. ओके, किंवा त्यांचा अगदीच तोटा तिथं जास्त होत आहे. मग यासाठी आपल्या समाजामध्ये जसं श्रीमंत आणि गरिबांची जी दरी निर्माण झाली ना, अगदी तशा पद्धतीने ऑनलाईन शॉपिंग आणि जे अगदीच आपले लोकल मार्केटवाले जे आहेत यांच्यामध्ये कदाचित दरी होऊ शकते. कारण यांचा माल खपणार नाही व यांचा माल जास्त पद्धतीने जर विकला गेला तर अगदीच समाजामध्ये जास्त दरी निर्माण होईल. मग हे अगदीच मॅटर ऑफ कन्सर्न आहे असं पियुष गोयल यांचं म्हणणं आहे. पण अद्याप आपल्याकडे पॉलिसी नाही आहे पहा, व आपण तसं रेस्ट्रिक्शन करू शकत नाही की तुम्ही लोकल मार्केटमधूनच खरेदी वगैरे करणं गरजेचं आहे. पण तरी देखील याबद्दल नक्कीच गाईडलाईन्स वगैरे इश्यू केले जातील. ओके, आपला असं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर चंपई सोरेन हे नवीन पार्टी स्थापन करणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला. एक आज आर्टिकल आलेला आहे, म्हणजे 2 आहेत, एक एडिटोरियल, पण हा तेवढासा खास गरजेचा नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करतोय. फक्त लक्षात घ्या ह्युमन राईट्स कंप्लायन्स आपलं पालन करणं त्याचं गरजेचं आहे. पण आज घडीला तुम्हाला माहिती आहे व नरेंद्र मोदी आता उद्या दौऱ्यावर असणार आहेत. 23 तारखेच्या दौऱ्यावर कुठं, युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत ते. बरोबर. मग पाहूयात नरेंद्र मोदी तिथे गेल्यानंतर अगदी काय आपली पॉलिसी वगैरे तिथे बदलेल युक्रेनबद्दल. मग तेच आहे ह्युमन राईटबद्दल दिलेलं आहे, पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा लेख आहे तो आपला घ्यायचा आहे. तर पहा आपल्याकडे ना एखाद्या रुग्णाला जर कॅन्सर वगैरे जर असेल ना, म्हणजे कर्करोग, तर पहा कर्करोगाचे टॅबलेट आपल्याला माहिती आहेत. जर तुम्ही अमेरिकेच्या जर डायरेक्टली अमेरिकेसोबत जर आपलं हे केलात, म्हणजे कंपॅरिझन केलात, तर आपल्याला जवळपास 1 लाख रुपये तिथं त्या मेडिसिनसाठी द्यावं लागतात. म्हणजे 98,000पर्यंतची एक मेडिसिन आहे व दुसरी एक 48-49,000 दरम्यानची एक मेडिसिन आहे. अशा पद्धतीने आपल्याला पहा 1.5-2 लाख रुपयेचा तिथं खर्च येतो एका मेडिसिनसाठी कॅन्सरच्या. ओके, मग पहा अगदीच ह्या मेडिसिनचा एवढा खर्च आहे. बरोबर. मग ती भारतात जर आणायचं म्हटलं तर त्यावरती कस्टम ड्युटी वगैरे लागते. पण यावर्षी बजेटमध्ये 2024-25चा जे बजेट आहे यामध्ये निर्मला सीतारामन यांनी काय केलं, ते टॅक्स वगैरे त्यांनी कमी केलं. ही चांगली गोष्ट आहे. पण तरी देखील आज घडीला आपण कॅन्सरचे जे हे आहेत मेडिसिन्स वगैरे ते मागवू शकत नाही. का मागवू शकत नाही, तर पहा अगदीच तिथे पेटंट केलेलं आहे. ओके, अमेरिकन सरकारने ते पेटंट करून ठेवलेलं आहे. ज्या व्यक्तीने ज्या कॅन्सरचा थोडंसं शोध लावलेला आहे, म्हणजे पहा ते पूर्णतः रिकवर होणार नाही पेशंट, ते जे टॅबलेट्स आहेत आपल्या कॅन्सरच्या त्यावरून पूर्णतः रिकवर होऊ शकणार नाही, पण काही प्रमाणात त्याला इम्युनिटी मिळेल. ओके, मग तशा पद्धतीने ते 1 लाख ते 1.5 लाखपर्यंतच्या तशा गोळ्या आहेत त्या. ओके, मग पहा त्या जर गोळ्या आता अगदीच पहा USA त्याचं पेटंट आहे. मग USA पेटंट असल्यानंतर अगदी आपण त्याला बनवू शकतो का, तर पहा बिलकुल बनवू शकत नाही. आज घडीला म्हणजे तसं आहेत कायदे, तेच आपल्याला चर्चा करायची आहे. तर पहा USA पेटंट असल्यामुळे ना त्या गोळीला त्यांच्या परमिशनशिवाय आपल्या भारतामध्ये बनवता येतं का, तर बिलकुल बनवता येत नाही. पण WTOच्या करारानुसार आणि आपल्याकडचे जे भारताचे पेटंट्स ॲक्ट आहे या पेटंट ॲक्टनुसार ना आपण काय करू शकतो, जर आपल्याला वाटलं ना की ती गोळी आपल्या पण देशाला गरजेची आहे व
हे USA मधील जे पेटंट धारक कंपनी आहे त्यांनी जर आपल्या देशाला ते पेटंटचे राईट्स देणं मनाई केली तर आपण काय करू शकतो पहा, आपला जो पेटंट ॲक्ट आहे भारत सरकारचा जो पेटंट ॲक्ट आहे, का पेटंट ॲक्ट आहे, कारण आपण कोणता देश आहोत, सार्वभौम आहोत. ओके, सार्वभौम देशाची ही तर मजा असते किंवा एक पॉवर असते की आपण आपल्या देशामध्ये कोणतेही निर्णय घेऊ शकतो. अगदी त्याच बेसिसवर पहा आपण काय करू शकतो, तर USA मध्ये जे पेटंट केलेलं आहे ना ती वस्तू, त्या पेटंटचे अगदी आपल्या देशातील जनतेला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, कंपल्सरी लायसन्स प्रोव्हाइड करून देऊ शकतो. कंपल्सरी लायसन्स प्रोव्हाइड करून देऊ शकतो आपल्या देशातील जनतेला. व यामधून एकच पैसा वगैरे आपण ते पेटंट राईट देण्यासाठी एकदाच USA गव्हर्नमेंटसोबत आपण काय करायचं असतं, टाईप करायचं असतं. पण आपण ते का करत नाही आहे, तर पहा USAचे जे प्रेसिडेंट वगैरे आहेत सध्याला त्यांचं भारतावरती असलेलं प्रेशर, त्यामुळे आपण आज घडीला कॅन्सरची जी दवाई आहे म्हणजे पहा पूर्ण त्यामधून रिकवर केलं जात नाही, पण इम्युनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठीची जी दवाई आहे जी की कॉस्ट आहे तिचं 1 लाख जवळपास रुपये आणि एका दुसऱ्या दवाईचं आहे जवळपास 49,000 रुपयेचं पर कास्ट आहे. मग ह्याला आपण कंपल्सरी लायसन्सिंग मिळवून देऊ शकत नाही का, तर आपल्याकडे कायदा आहे तसा, तरी देखील पहा USAची आपल्यावर काय आहे, थोडंसं दबाव आहे, या नात्याने आपण ते करू शकत नाही आहे. ओके, मग हेच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लेखक काय म्हणत आहेत पहा, इम्पोर्ट्स विकन इंडियन फार्मा. ओके, आज घडीला जी फार्मास्युटिकल कंपनी आहे ना त्याला आपलं जे भारत देश आहे त्यामुळे वीक होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व कदाचित ते बरोबर पण आहे. पहा एकीकडे ना आपण दुसऱ्या आफ्रिकन कंट्रीज जे आहेत ना त्यांना आपण दवा वगैरे देत आहोत, प्रोव्हाइड करत आहोत, पण आपल्या देशाची जर कॅन्सरची बारी वगैरे आली किंवा TBची वगैरे ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस आपण आपल्या देशामध्येच ती व्हॅक्सिन वगैरे प्रोव्हाइड करू शकत नाही आहे का, तर कंपल्सरी लायसन्सिंग आपण आज देखील देऊ शकत नाही आहे. मग ते देणं गरजेचं आहे किंवा केंद्र सरकारने तसे स्टेप उचलणं गरजेचं आहे असं लेखक इथं म्हणत आहेत. बेसिकली कसं पहा, तर अगदीच जर कंपल्सरी लायसन्स जर इश्यू करायचं असेल ना तर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय करायचं, US गव्हर्नमेंटची जी कंपनी वगैरे असेल, ओके, ज्या कंपनीचं जे पेटंट आहे ना त्या पेटंटला USA गव्हर्नमेंटला अंतर्गत घेऊन आपण दोघांनी त्यांच्यासोबत करार करायचा की वा आमच्या देशातील जास्त रुग्ण मरत आहेत किंवा म्हणजे तशा पद्धतीने जास्त डेथ रेट आमच्या देशात आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला तुम्ही सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. जर ते पैसे जर देत नसतील तर डायरेक्टली आपण US गव्हर्नमेंटसोबत टाईप करायचं व WTO अंतर्गत जायचं आपण. ओके, WTO मध्ये जर गेल्यानंतर आपल्याला तिथं तशा पद्धतीने चान्स मिळू शकतो की डायरेक्टली आपल्या जे देशातील कंपन्या आहेत ना त्यांना आपण कंपल्सरी लायसन्सिंग देऊन जे आज घडीला 1 लाख रुपयाची जी मेडिसिन आहे ना ती आपण 8,000 रुपयेपर्यंत विकू शकतो. ओके, म्हणजे जवळपास पहा 1 लाखाची मेडिसिन जर कंपल्सरी लायसन्सिंग जर केली त्या कॅन्सरच्या मेडिसिनची तर 8,000 रुपयाला ती मेडिसिन आपल्या देशातील जनतेला प्रोव्हाइड केली जाऊ शकते. पण सध्याला सेंट्रल गव्हर्नमेंट ते करत नाही आहे किंवा USA गव्हर्नमेंटचा दबाव आपल्याला असल्याच्या कारणाची ही आपलं बेसिकली कारणं दिसत आहेत. पण याबद्दल लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हे पण स्टेप घेणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं नक्की सांगू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल. तर अशा पद्धतीने आता इथं आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.